हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण छोले भटुरे आणि धुराचा कांदा करणार आहोत। त्यासाठी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। 2 चमचे साखर घालायची आहे, 4 चमचे दही घालायचं आहे, 4 चमचे तेल घालायचं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, 1 मोठा चमचा भरून मीठ घालायचं आहे चवीनुसार। सगळं हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दही आणि बेकिंग पावडर यात महत्त्वाची आहे। आता थोडं पाणी घालून याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे। तेल लावून याला चांगलं मळून घेतलेलं आहे। पटकून थोडं मळून घेतलं आहे। भटुरे छान होतात। आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। गोळा घेऊन पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं आहे। लाटून झालेलं आहे। आता तेल गरम केलेलं आहे, त्यातच सोडायचं आहे। वरून थोडं तेल घालायचं आहे। बघा भटुरा किती आपला छान फुगलेला आहे। मग कोण करून बघणार। दुसरी साईड पण चांगली तळून घ्यायची आहे। मस्त भटुरे तयार झालेले आहेत। माझ्या मुलीच्या फ्रेंडनं तर सांगितले, तुम्ही राम छोले भटुरेची गाडी आहे ना, तशी गाडी घाला। एवढे तिला आवडले भटुरे। नक्कीच ट्राय करून बघा तुम्हीही, तुम्हालाही आवडतील। अजून एक दाखवत आहे। मस्त भटुरे तयार आहेत। कोण करून बघणार। इन्स्टंट अशी छोले भाजी बनवणार आहोत। त्यासाठी छोले रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत। 7 ते 8 तास भिजवले तरी पण चालतील। आता ते एका कुकरमध्ये आपण शिजवायला घालणार आहोत। 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नवीन पद्धतीने आपण बनवणार आहोत। त्यासाठी मसाले यातच घालून घ्यायचे आहेत। 3 बॅडगी मिरची आहेत, 2 वेलदोडे आहेत, 1 चमचा जिरे आहे, काळे मिरे आहेत 4 ते 5, लवंग आहेत 4 ते 5, दालचिनीचा तुकडा आहे आणि जंगली इलायची आहे आणि तेजपत्ता आहे। सगळे मसाले यात घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। कांदे पण असे वरून चिरून घेतलेले आहेत, म्हणजे ते आतपर्यंत शिजले जातात। आपण भरून कांदा करतो ना, त्या प्रकारे त्याला चिरून घेतलेला आहे। टमाटे पण 2 त्यातच घातलेले आहेत। हिरवी मिरची घालायची आहेत 3, टमाटे पण वरून चिरून घेतलेले आहेत। आता यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे। छोले शिजायला जरा वेळ लागतो ना, म्हणून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। अरे यात आपण मीठ तर घालायचं विसरलोच। मीठ पण घालून घ्यायचं आहे, त्यामुळे चांगले मीठ आतपर्यंत उतरते। आता लसूण घालायचं आहे। 7 ते 8 पाकळ्या लसूण घालायचं आहे। आता शिट्ट्या झाल्यावर आपण टमाटे, कांदा, मिरची आहे ना, त्याची सगळ्याची पेस्ट करून घेणार आहे आणि खडे मसाले टाकून देणार आहे। मसाले त्यात उतरलेले आहेत। तर आपण हे कुकरमध्येच फोडणी घालणार आहोत। त्यासाठी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। आता यात जिरे घालायचे आहेत 1 चमचा। सगळे मसाले तर आपण कुकरमध्ये शिजवतानाच घातलेले आहेत, त्यामुळे मसाले काय आपण एक्स्ट्रा घालणार नाही आहे यात। आपण कुकरमध्ये शिजवलेलं होतं ना, त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे आणि तेल सुटूपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, घातल्याच याला तेल सुटायला लागलेलं आहे, कारण आपण सगळे शिजवून घेतलेले आहेत। इन्स्टंट होते त्यामुळं, आणि टेस्टी पण खूप लागते भाजी। बघू शकता तुम्ही 2 मिनिटाचंच तेल सुटलेलं आहे। आता बॅडगी मिरचीचं तिखट आहे 1 चमचा आणि पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा छोले मसाला आहे आणि 1 चमचा धन्याचा पूड आहे। आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरीसुद्धा चालेल। आता सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे। छोले पण छान शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता सगळे छोले घालून घ्यायचे। बॅडगी मिरची, हिरवी मिरची आपण कुकरमध्येच घातली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरमधलं पाणी आपण टाकून द्यायचं नाही, यातच वापरायचं आहे, कारण सगळे आपण मसाले शिजवल्यात ना, ते पाण्यामध्ये उतरलेले असतात, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। तेच पाणी मी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी इथं घालत आहे। सगळं पाणी असं घालून घेतलेलं आहे कुकरमधलं। वास तर इथं खूप छान सुटलेला आहे। आता सगळं पाणी पण मस्त मिक्स करून घेऊया। आता याला उकळी येऊ द्यायची आहे। छोले तर शिजलेलेच आहेत। आता यात आपण मीठ घालणार आहे।
मीठ आपण छोले शिजवताना पण घातलेलं आहे, बघून मीठ घालायचं आहे। आता छोले भाजी पण उकळलेली आहे, त्यात 1 चमचा तूप घालायचं आहे, मस्त वास सुटलेला आहे। आता करूया धुराचा कांदा। तुमच्या पण तोंडाला चव नाही आहे का? मग कांदा अशा प्रकारे पटपट उभा चिरून घ्यायचा, ट्रिक दिलेली आहे आणि पटपट असा मोकळा करून घ्यायचा, सुट्टा सुट्टा होतो। आता त्यावर तिखट घालायचं, मीठ घालायचं, धन्याचा कूट घालायचा, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तोंडाला तर चव येतेच, आपण धूर देणार आहे यासाठी कोळसा घालायचा आणि त्यावर तूप घालायचं 1 चमचा आणि झाकून ठेवायचं। धुराचा कांदा तयार आहे, पिळून खायचा। मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा। माझ्या मेहनत आणि रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।